नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवर्ड या चॅनलवरती स्वागत करते. तर शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि रब्बी हंगामामध्ये घेतले जाणारे मुख्य पिकं म्हणजे हरभरा असेल, गहू असेल किंवा कांदे असतील. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हरभरा पिकाबद्दल माहिती सांगणार आहे. कारण हरभरा पिकाची पेरणी केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला दिसून येणाऱ्या मुख्य समस्या म्हणजे काळी अळी असेल किंवा मरकूज असेल, मूळकूज असेल, तर इत्यादी समस्यांचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती झालेला दिसून येतो. त्याचबरोबर फुटवे जास्तीत जास्त होण्यासाठी आपण कोणते औषधं घेतले पाहिजेत याबद्दलचीही मी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल की कोणते कंटेंट असलेले औषधं आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतले पाहिजे, पहिल्या फवारणीमध्ये औषधं आपण कोणते घेतले पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर त्याही नक्की मला कमेंटद्वारे कळवा. यावरती नक्कीच मी रिप्लाय करेन. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. तर शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पडणारा पहिला प्रश्न म्हणजे की हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ही केव्हा करायची आणि कोणती करायची. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला हरभरा पिकासाठी पहिली फवारणी ही 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान करायची आहे. म्हणजेच हरभरा पीक पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान आपल्याला पहिली फवारणी ही करणं हे गरजेचं असतं. तर आता जाणून घेऊयात की पहिल्या फवारणीमध्ये कोणते औषधं घ्यायचे आहेत आणि ते का घ्यायचे आहेत. तर शेतकरी बांधवांनो, पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचं आहे, एक बुरशीनाशक घ्यायचं आहे व एक टॉनिकचाही वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे. तर आता आपण जाणून घेऊया की यामध्ये बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल, हे का वापरायचं. तर बुरशीनाशक घेण्याचं कारण असं की जमिनीमध्ये जी बुरशी आहे, जे बुरशीजन्य इतर रोग आहेत, यांचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा या पिकावरती होऊ नये. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मुळ्यांवरती त्याचा परिणाम होऊ नये. बुरशीजन्य रोगाने काय होतं की रोप हे मरले जातात. तर याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपल्याला बुरशीनाशकचा वापर यामध्ये सुरुवातीला करणं हे फार महत्त्वाचं आहे. तर हे झालं बुरशीनाशकबद्दल. यानंतरचं कीटकनाशक आपल्याला का घ्यायचं. तर कीटकनाशक घेण्याचं कारण असं की सुरुवातीला ज्या काळ्या अळ्या असतील, हिरव्या अळ्या असतील, ह्याही आपल्या हरभरा पिकावरती जास्त प्रमाणात दिसून येतात. तर याचा नायनाट करण्यासाठी, हे नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक कीटकनाशकचाही वापर करणं हे फार गरजेचं आहे. त्याचबरोबर झाडांचे चांगले फुटवे होण्यासाठी, झाडांना चांगली ग्रीनरी येण्यासाठी, फोटोसिंथेसिसची क्रिया व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला यामध्ये एक टॉनिकचाही वापर करणं हे फार गरजेचं आहे. तर यासाठी आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे, एक कीटकनाशक घ्यायचं आहे व एक बुरशीनाशकचा वापर हा करायचं आहे. तर आता आपण जाणून घेऊयात की नेमके कोणते कंटेंट असलेले औषधं घ्यायचे आहेत, कोणत्या कंपन्यांचे औषधं हे घ्यायचे आहेत. तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये आपल्याला बायर कंपनीचे ॲलिएट नावाने जे बुरशीनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे आपल्याला घ्यायचं आहे. तर या बुरशीनाशकचा वापर करत असताना याचं प्रमाण हे आपल्याला प्रतिपंपासाठी 30 ग्रॅम असं घ्यायचं आहे. यामुळे 100% बुरशीजन्य जे रोग आहेत यांचा संपूर्णपणे नायनाट होणार आहे, हे संपूर्णपणे नियंत्रणात येणार आहे. यानंतरचं दुसरं आणि मुख्य म्हणजे की कीटकनाशक. तर कीटकनाशकमध्ये आपल्याला प्रोक्लेम हे कीटकनाशक वापरायचं आहे. याचे रिझल्ट अतिशय भारी आहेत. हे वापरत असताना याचं प्रमाण हे आपल्याला प्रतिपंपासाठी 10 ग्रॅम असं घ्यायचं आहे. यानंतरचं दुसरं म्हणजे की टॉनिक कोणतं वापरायचं. तर टॉनिक वापरत असताना शेतकरी बांधवांनो, आपल्याला यामध्ये बायोविटा एक्स हे टॉनिक वापरायचं आहे. हे PI कंपनीचं टॉनिक आहे. याचे रिझल्ट अतिशय जबरदस्त आहेत. मी नेहमी कॉम्बिनेशनमध्ये जे औषध सांगत असते त्यामध्ये बायोविटा एक्सचा वापर हा करायला सांगत असते, कारण खरंच याचे रिझल्ट हे खूप भारी येतात. तर या ठिकाणी आपल्याला बायोविटा एक्स या औषधाचा वापर करायचा आहे. हे घेत असताना याचं प्रमाण हे आपल्याला 40 ml प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. तर मी परत एकदा व्यवस्थित कॉम्बिनेशन सांगते. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला ॲलिएट हे बुरशीनाशक घ्यायचं आहे. हे घेत असताना याचं प्रमाण हे आपल्याला 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी असं घ्यायचं आहे. यानंतर कीटकनाशकमध्ये आपल्याला प्रोक्लेम हे कीटकनाशक घ्यायचं आहे. याचं प्रमाण घेत असताना हे 10 ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बायोविटा एक्स ह्या टॉनिकचा वापर करायचा आहे. तर बायोविटा एक्स हे टॉनिक घेत असताना याचं प्रमाण हे 40 ml असं घ्यायचं आहे आणि याची कॉम्बिनेशनमध्ये फवारणी ही तुम्हाला आपल्या हरभरा या पिकावरती करायची आहे.
तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे मी जी तुम्हाला पहिली फवारणी सांगितली आहे ही तुम्हाला घ्यायची आहे 25 ते 30 दिवसांच्या दरम्यान. परंतु ही फवारणी करत असताना ही तुम्हाला नॉर्मल टेम्परेचरला करायची आहे. म्हणजेच एकतर तुम्ही सकाळचं ही फवारणी करायची आहे किंवा 4च्या नंतर, की जेणेकरून रिझल्ट हे चांगले येतील. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुमच्या इतर पिकांबद्दल जर काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर त्याही नक्की मला कमेंटद्वारे कळवा. यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला अजिबातही विसरू नका.